गुड मॉर्निंग मित्रांनो. कामाला सुरुवात सकाळी लवकर झाली. काम झाल्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक घेतला आहे आणि आत्ता ठेवला आहे मी चहा आणि खारी आणली. मला खारी खूप आवडते. खारी येताना काल घेऊन आलो होतो संध्याकाळी. तर खारी आणि चहाचा बेत आहे आत्ता. या मित्रांनो, चहा आणि खारीचा आनंद घेऊया. मस्त. चहा खारी कॉम्बिनेशनच खतरनाक आहे. वा, मस्त चहा केलाय. मस्त. Later that same evening. मगाशी पप्पा आले गावावरून आणि आता चहाचा सेकंड राऊंड आहे. तर येताना त्यांनी वडापाव आणलेत गरम गरम मस्तपैकी. तर वडापाव आणि चहाचा बेत आहे. इथं आपले गरमागरम वडे आहेत, पाव आणि चहा. The next day. उद्या आहे गणेश जन्म. तर त्यासाठी आमच्या इथं खाली मंडळ आहे, मांडव टाकायचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारे सगळी गडबड सुरू आहे आणि माझं आपलं काम सुरू आहे. The next day. तुम्ही म्हणाल की हा व्लॉग आत्ता टाकताय, गणेश जयंती कधीच झालेली आहे. पण त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की हा व्लॉग थोडा लेट येणार आहे. त्याच्यामुळे गणेश जयंती होऊन किती दिवस झाले असतील मला माहीत नाही, पण तेव्हा हे तुम्हाला क्लिप दिसणार आहे. बॅकअपमध्ये बरेच व्लॉग येणे बाकी आहेत, त्याच्यामुळं हा व्लॉग लेट होणार आहे. थोडं ॲडजस्ट करून घ्या. खाली गणेश मंदिरामध्ये आता भजनं पण सुरू झालेली आहेत. साधारण काहीतरी 5:30 वाजता चालू होणार होती, ते पण सुरू झालेले आहेत. आणि गुरुवार आज बहुतेक आमच्या एरियामध्ये काही MSCBचं मेंटेनन्सचं काम चालू आहे, त्याच्यामुळं सकाळपासून लाईट नाही. जवळपास आता 4 ते 5 तास होऊन गेलेत. आता बॅटरी पण थोडी राहिली मोबाईलची, ती पण एक 10%वर आली असेल. तर आता वाजले संध्याकाळचे 4:30. तर मे बी 5 वाजता लाईट यायला हवेत. काम पण थांबलं आहे माझं जवळपास 4-5 तास. सकाळपासून जी लाईट गेली आहे ती अजूनही आली नाही. संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत, आता 6 वाजलेत. शेवटी मी MSCBचा नंबर शोधला, त्यांना कॉल केला आणि त्यांना विचारलं की बाबा काय चाललं आहे, सकाळपासून लाईट नाही आहे, कसं काय करायचं. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या इथं एक मेजर ब्रेकडाऊन झालं आहे केबलचं, त्याच्यामुळं डेडलाईन रात्री 9पर्यंत दिली आहे. काय करणार आता, म्हणजे आजचा अख्खा दिवस ऑफिसचा गेलेला आहे. त्याच्यामुळं आता मी ऑफिसला रिक्वेस्ट करून नाईट शिफ्ट घेतली. त्याच्यामुळं आता रात्री 9ला कामाला बसायचं मला. आज आहे गुरुवार, म्हणजे आता आज नाईट केली म्हटल्यानंतर उद्या आराम करावा लागेल, झोप काढावं लागेल दिवसा. सकाळी कंटिन्यू करणं शक्य नाही, त्याच्यामुळं आज नाईट झाली की उद्याही नाईटच होणार. म्हणजे गुरुवार शुक्रवार नाईट, त्यानंतर सॅटर्डे संडे ऑफ. चेंजेस केलेले आहेत माझ्या कामामध्ये. आणि आता रात्रभर जागायचं म्हटल्यानंतर आत्ता वाजले 6. साधारण 1-1.5 तास तरी जरा झोपून घेतो, म्हणजे नाईटला काम व्यवस्थित करता येईल, जॉब व्यवस्थित होतील. हे बघा, इथं उशी पांघरून पूर्ण तयारीत आहे मी आता. तर 1-1.5 तास झोपतो आणि रात्री 9 वाजता लॉग इन करायचं आहे. शेवटी मित्रांनो जास्त काही झोप झाली नाही, 1 तासभर झोपलो असेल मी साधारण. 8-8:30 नंतर संध्याकाळी लाईट आलेली आहे प्रॉपर. म्हणजे मध्ये आली होती पण तसं फ्लक्च्युएशन चालू होतं, आता प्रॉपर आली त्यानंतर. आणि बरेच वर्षानंतर आत्ता नाईट मी स्किप केली होती, नाही तर बरेच वर्षानंतर नाईट शिफ्ट करावं लागतं. आता कितपत मी जागा राहू शकतो. बाय द वे आत्ता लॉग इन करतो, 9 वाजायला आलेत. आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी आता डिनर ब्रेक घेतलेला आहे. जेवणाचा आता तेवढा काही मूड नाही, त्याच्यामुळं आता लाईट खाणार आहे. तर बघूया काय. व्हीट मॅगी. The next day. मी तुम्हाला काल म्हटलं होतं की नाईट शिफ्ट करतोय. काय झालं की रात्री 1:30पर्यंत जॉब मी केले. साधारण एक 5 डिझाईन झाले होते माझे कंप्लीट. आणि तेवढ्यात सरांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की नाईट करू नको, आराम करास आणि उद्या सकाळी डे शिफ्टच कर. कारण डे शिफ्टला लोड जरा जास्त असतो आणि थोडे मोठे डिझाईन्स असल्यामुळं सिनियर पर्सननीच करावा असं महत्त्वाचं पडतं, कारण महत्त्वाचे डिझाईन्स असतात. त्याच्यामुळं असं सांगितल्यामुळं मग रात्री 1:30ला कल्टी मारली
आणि सकाळी उठून जॉब करायला बसलो आहे. आता दुपारचे वाजलेत 3:30. तर म्हटलं तुम्हाला सांगूया तरी की काय अपडेट आहे. तर असं नाईट कॅन्सल झाली माझी थोडक्यात आणि आज आहे डे शिफ्ट फ्रायडे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, कारण बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तेही तुम्ही चेकआउट करा आणि तुम्हाला नक्की व्हिडिओज आवडतात. हा व्लॉग इथंच एंड करूया आणि मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.